बोल बरं. आता ट्रेन आली आहे आणि या बसमध्ये कोणीच नाही, फक्त आम्ही आहे. आणि मी राधिका, एक मोठी कार आणि एक छोटी कार घेतली खेळायला, हो ना? हो, आणि खूप हॉट आहे. 2 दिवस एवढं हॉट होतं की खूप गरम. नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही जर आता पाहत असाल तर आम्ही एका ट्रेनमध्ये बसलेलो आहे. तर इथे नुकतीच ट्रेन चालू झालेली आहे रेडमंडपासून बेलव्यू डाऊनटाऊनला जाणारी, आणि बरेच दिवस झाले आम्हाला या ट्रेनची राईड करायची होती. तर आज हो, आणि आज सुट्टी पण आहे, तर मग म्हटलं ही ट्रेनची राईड करावी. आणि बाहेर वातावरण सुद्धा खूप छान आहे. इथे उन्हाळा चालू झालेला आहे, इथे उन्हाळा चालू झालेला आहे आणि फिरण्यासाठी पण अनुकूल वातावरण आहे, नाहीतर एरवी खूप थंडी असते. तर मग चला तर आपण बघूयात ही ट्रेनची जर्नी कशी आहे आणि आपण तिथे जाऊन काय काय करू शकतो. तर मोस्टली आम्ही तिथे एखाद्या गार्डनमध्ये जाऊ किंवा एखाद्या मॉलमध्ये जाऊ. फक्त ही ट्रेन जर्नीसाठी आम्ही निघालेलो आहे, इथल्या ट्रेनचा एक अनुभव घेण्यासाठी. तर चला आपण बघूयात हा ट्रेन जर्नी आपली कशी होते आणि आपण तिथे काय काय पाहू शकतो. चला तर मग लेट्स गो. आता आपण इथल्या रेडमंड टेक्नॉलॉजी स्टेशन इथे आलेलो आहे आणि इथे ट्रेनचं हे खूप मोठं स्टेशन आहे. लिफ्टने आम्ही आता इकडे जिथे ट्रेन लागणार आहे त्या प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहे. तर इथे थोड्या वेळातच ट्रेन येईल. बहुतेक ट्रेन लागलेली आहे पुढे. प्रत्येक 10 मिनिटाला इथून ट्रेन धावते. आणि आमच्याकडे इथे बसमध्ये सुद्धा जे कार्ड चालतं, ज्याला ऑर्का कार्ड म्हणतात, तर ते ऑर्का कार्ड सुद्धा आहे आणि ते ऑर्का कार्ड इथे ट्रेनसाठी सुद्धा चालणार आहे. तर इथे तिकीट काढायची गरज नाहीये. या ट्रेनच्या राईडला आलेलो आहोत आणि मला आता पुण्यामध्ये आम्ही केलेली मेट्रोची राईड आठवली, कारण की पुण्यामध्ये असताना आम्ही वनाजपासून गरवारेपर्यंतची ट्रेन राईड केली होती आणि ती सुद्धा आम्ही खूप एन्जॉय केलेली. बसायला चलो ट्रेनमध्ये काय. अमेरिकेमधल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट बद्दल सांगायचं झालं तर आम्ही जिथे राहतो वॉशिंग्टन राज्यामध्ये, तिथे एवढं चांगलं नाहीये पब्लिक ट्रान्सपोर्ट. इथे बसेस आहेत आणि ही ट्रेन राईड सुद्धा चालू झालेली आहेत, पण या बसेस जास्त एरिया कनेक्ट करत नाहीत. त्यामुळे इथे आपल्याला प्रायव्हेट व्हेकल्सवरती खूप डिपेंड राहावं लागतं. त्यामुळे इथे प्रत्येकाकडे स्वतःची अशी कार असतेच. अमेरिकेचं क्षेत्रफळ जास्त आहे, त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट खरं तर खूप छान केलं जाऊ शकतं, जसं युरोपमध्ये आहे. युरोपमध्ये खूप छान पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे असं मी ऐकलंय. काही लोक आलेले आहेत आता ट्रेनमध्ये. आम्हीच आहे. कधी सारांश वाट पाहत होता कधीही ट्रेन चालू होतीये आणि फायनली ही ट्रेन चालू झालेली आहे आणि आम्ही या बाहेरच्या रस्त्यांवरून फिरलेलो आहे आणि आता ट्रेन मधून हा सगळा रस्ता आणि एरिया पाहायला खूप छान वाटतंय. अरे हाँ, ये फ्रेडमेयर वगैरह दिख रहा है. पता नहीं ये कहाँ का है, लेकिन अरे ट्रेन के लिए. हाँ देखो TCS. सारांश कंपनी बघ माझी. कोण कोण होतं तेव्हा सोबत? इरा होती, आठवली का? इरा आणि तू असंच खेळत होतास. तोंडात निघालं तर ना. अरे गार्डन इथे नाहीये बाळा, आपल्याला चालत जावं लागणार आहे गार्डन मध्ये. साईडला ये, गार्डन इथे नाहीये, इथून जवळ आहे गार्डन. ओके, ये आलो आपण. या ट्रेन मधून आलो आपण. वरती नाही, हो का ना. 4:55 आपण बेलव्यू मधून निघालो होतो आणि आता 5:08 झालेत. साधारण 15 मिनिटांमध्ये आपण बेलव्यू डाऊनटाऊनला पोहोचलोय. चलो बघूयात आता आपण काय करू शकतो पुढे. काय हे, ओ काहीतरी बेलव्यू काहीतरी लिहिलंय तिथे. लायन नाहीये सारांश, काहीतरी वेगळंच आहे. ओ
तोंडात काहीतरी आहे. नको बाळा काढू ते, असंच ठेवलंय त्यांनी. ते गोल गोल काहीतरी ठेवलंय त्याचा खाऊ म्हणून. आपण आता बेलेव्ह्यू डाऊनटाऊनला आलेलो आहे. डाऊनटाऊन म्हणजे सिटी असते, गजबज आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि इथे बेलेव्ह्यूचा हॅशटॅग बहुतेक आहे हा. झाडाचं खोड आहे बाळा हे. छान दिसतंय. त्याला सिल्वर कलर दिलाय. झाडाचं खोडच आहे बाळा हे. हा बेलेव्ह्यू सिटी हॉल आहे आणि या सिटी हॉलच्या बाहेर हा अमेरिकेचा झेंडा सुद्धा लावलेला आहे आणि इथे पोलीस स्टेशन सुद्धा आहे पाठीमागच्या बाजूला. इथून आता आपण निघालेलो आहे बेलेव्ह्यू डाऊनटाऊन पार्क मध्ये आणि 15 मिनिट आपल्याला चालत जावं लागणार आहे. 5:30 जरी वाजत आले असले तरी खूप कडक ऊन लागते आता, कारण की उन्हाळा चालू आहे. रोड क्रॉस करायचं असेल तर आपल्याला इथे बटन दाबावं लागतं आणि जेव्हा ग्रीन सिग्नल येईल तेव्हा आपण रोड क्रॉस करणार आहे. चला आता आपण डायरेक्ट इथल्या डाऊनटाऊन पार्क मध्ये भेटूयात. इथल्या बागेमध्ये प्रवेश करतानाच इतकं सुंदर डिझाईन पाहायला मिळालं. इथे पांढऱ्या शुभ्र रंगाची फुलं बनवली आहेत, मोठी मोठी फुलं. काय वा. येस मस्त. हो कुठे जायचं तुला? जिथे बदक आहेत तिथे जायचं की चिल्ड्रन प्ले एरिया मध्ये जायचंय? या साईडने चल बा, उजव्या साईडने. सावली आहे इकडे, सावली आहे इकडे, इथून चल. 4 जुलैला हे जे गार्डन आहे पूर्ण भरलेलं होतं, जत्रा भरल्यासारखं. आणि आज काहीच गर्दी नाहीये. हो हो. अरे बाळा पण ते जाणार आता पुढे, तू त्याच्यासोबत जाऊ नको, ते खूप लांब जाईल. खूपच सुंदर बाग आहे ही. या बागेमध्ये बदकं पाहायला मिळतात, त्यामुळे लहान मुलं खूप एन्जॉय करतात इथे. तर हा जो पाण्याचा प्रवाह आहे हा पूर्ण बागेला आहे आणि पुढे गेल्यावरती एक मोठं तळ आहे, तिथे तर खूप जास्त बदकं पाहायला मिळतील. आणि चिल्ड्रन प्ले एरिया सुद्धा आहे आणि मोठं हिरवगार गार्डन सुद्धा आहे, जिथे छान गेम्स खेळू शकतो. तर असं हे खूप मोठं आणि छान गार्डन आहे. बघूयात आपण. आता आपण आलेलो आहे या तळ्यापाशी. तर खूप मोठं आणि खूप सुंदर असं हे तळं आहे. उजव्या साईडने कारंजासारखं पाणी सतत वाहत असतं आणि हे जे तळं आहे खूप खोल नाहीये, त्यामुळे मुलं वगैरे आरामात इथे खेळू शकतात. आणि तळ्याच्या किनारी अशी छान बाकांची सोय केली आहे, म्हणजे आपण इथे बसून तळ्याचा व्ह्यू सुद्धा एन्जॉय करू शकतो. थोडं जोरात टाक, ते वाऱ्याने मागे येतं. हा पुढे टाक बाळा. ते हलके आहेत ना त्याने, मग ते उडतात वाऱ्याने इकडे. हा येताना मी सोबत थोडेसे भडंग घेऊन आले होते. तर भडंग सारांशने थोडंसंच खाल्लं, पण बाकीचं उरलेलं सगळं भडंग त्याने बदकांना भरवलं. केअरफुल, जास्त पुढे नाही जायचं. बस बस शोना. चलो. नाही मी पण इथून येऊ शकते सोनू, चल. हा चिल्ड्रन प्ले एरिया आहे आणि खूपच छान चिल्ड्रन प्ले एरिया आहे. हा थोडासा वेगळा आहे, म्हणजे इथून वरती जाऊ शकतो आणि वरती जाऊन एकतर घसरगुंडीवरून खाली येऊ शकतो किंवा इथल्या मोकळ्या जागेवरून सुद्धा मुलं घसरत खाली येत आहेत. खूप मजा आहे मुलांची इथे. ये अरे ये गरम हो गया ऐसा लग रहा है. ये सोना. हाँ ठीक है ये. हाँ यार. काय? वाव कसलं भारी दिसतंय हे.
हा चेन आहे ती बाळा, हो ना, चेन आहे ना ती. ते वाजवायचंय वाटतं है ना. I don't know what it is. सारांश जर पाण्यात गेली तर गेली बरं का. पाण्यात गेल्यावरती मिळणार नाही एवढं लक्षात ठेव. आइसक्रीम एंड पॉप्सिकल्स. पेप्सी, पेप्सी को यहाँ पे पॉप्सिकल्स बोलते हैं, हम लोग पेप्सी बोलते थे. सारांश काय खायचं तुला, काय बघूयात. I'm gonna eat it. ओके थांब आपण पे करूयात. ओके काकांना थँक्यू बोल शोना. Thank you. Would you like a paper towel? या All right, how about a picture? Come on over here. या हो ग माझं पिल्लू. आवडलं पिल्लू. हो नीट बसून खा. It's finally got it, sis. Sis, I was clever. बालपणीचा काळ सुखाचा असं आपण म्हणतो ते उगाच नाही. किती निरागस असतं बालपण. छोट्या छोट्या गोष्टींमधून किती आनंद मिळतो. आजचा दिवस सारांशचा आहे, सारांशसाठीचा आहे. त्याच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि बागेमधला प्रत्येक क्षण तो एन्जॉय करतोय. आम्ही लहान असताना आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या ठरलेल्या असायच्या. मामाच्या गावाला काय धमाल करायचो आम्ही गावी. आणि आत्ता जसं सारांशने आईस्क्रीम घेतलं तसं आम्ही गावाला गारीगार घ्यायचो. अगदी 1 रुपयाला यायची, पण त्या गारीगारमध्ये सुद्धा काय मजा असायची. ते बालपण तर परत येणार नाहीच आहे. पण आपली लहान मुलं त्यांचं बालपण जगत असताना आपल्या लहानपणीच्या बालपणीच्या आठवणींमध्ये रममान होऊन आपलं बालपण पुन्हा जगायला काहीच हरकत नाही. आता संध्याकाळचे साधारण 7:30 वाजलेले आहेत. ऊन थोडंसं कमी झालेलं आहे आणि तळ्याच्या पलीकडच्या बाजूला लोक तळ्याकाठी बसलेले आहेत आणि खूप छान वेळ घालवत आहेत. इतकं छान वाटतं इथे, खूप पीसफुल, शांत वाटतंय. तर अशी आहे ही बेल्लेव्ह्यू डाऊनटाऊन बाग. तर या बागेमध्ये जो हिरवळीचा एरिया आहे तर तिथे आपण गेलोच नाहीये. तो सुद्धा खूप मोठा आणि सुंदर आहे. तर आता आम्ही बागेमधून निघालेलो आहे आणि आता आमचा एक अचानक प्लॅन झालेला आहे की इथे जवळच इंचिन म्हणून एक रेस्टॉरंट आहे, त्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करून जायचा. आजचा दिवस खरं तर असाच अनप्लॅन्ड होता. बागेमध्ये येणं आणि त्याच्यानंतर हॉटेलमध्ये जेवायला जायचं. तर हे सगळं अनप्लॅन्ड होतं. फक्त ट्रेनची राईड करायची एवढं मात्र आम्ही ठरवलं होतं. तर चला आता आपण इंचिन या रेस्टॉरंटमध्ये जाऊयात. असाही दिवस असला पाहिजे खरं तर, अनप्लॅन्ड, काहीही न ठरवता घरातून बाहेर पडायचं, त्यानंतर गो विथ द फ्लो. आणि प्लॅन करूनही इतका सुंदर दिवस जाणार नाही, तितका सुंदर दिवस आज प्लॅन न करता गेलाय. हे आहे इंचिन बांबू गार्डन आणि नावाप्रमाणेच इंडिया आणि चायना या 2 देशांमधले पदार्थ या रेस्टॉरंटमध्ये मिळतात. रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केल्या केल्याच आम्हाला दिसलं आपल्याकडे फेमस असलेलं मिठा पान. रेस्टॉरंटमध्ये आलोय. एक नूडल्स ऑर्डर केलेत आणि पनीर 65 ह्या 2 डिश ऑर्डर केल्यात. बघूया त्या डिश कशा आहेत. इंडिया आणि चायना या दोघांचे मिळून इथे सगळे फूड मिळतात. तर आम्ही ते ऑर्डर केले. हो बाळा बघूयात. जेवणामध्ये आम्ही इथलं प्रसिद्ध असलेलं पनीर 65 आणि चायनामधलं प्रसिद्ध असलेलं नूडल्स, पण तेही भारतीय पद्धतीने बनवलेलं, तर ते ऑर्डर केलं आणि आम्हाला इथलं जेवण खूप आवडलं. रेस्टॉरंटमधून जेवण करून निघालेलो आहे आत्ता आणि बाहेर जर पाहिलं तर 9 वाजलेत तरीसुद्धा अजून उजेड आहे. आणि हे बेल्लेव्ह्यू डाऊनटाऊन आहे, एक सिटी एरिया आहे, त्यामुळे आपल्याला उंच उंच इमारती आजूबाजूला दिसत आहेत. आपण आता इथल्या मेट्रो स्टेशनवर आलेलो आहे आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 9:30.
हो, संध्याकाळचेच. कारण की आत्ताच सूर्यास्त झालाय, त्यामुळे अजून रात्र झालेली नाहीये. तर आता आम्ही परतीचा प्रवास सुरू करतोय. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घालवलेला हा एक दिवस तुम्हाला कसा वाटला? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही काय-काय मजा करताय, हेही मला सांगा. तर आजचा हा हलका-फुलका व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात अशाच एखाद्या धमाल ट्रॅव्हल व्लॉगमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.